नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये। आता टायटल वाचून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे। पण हे जे चॅनल आहे ना, माझं सेकंड आहे। अगोदरही माझं एक चॅनल आहे संगीता आव्हाड ब्लॉग्स म्हणून। त्याच्यावरती मी माझं डेली रूटीन जे आहे ते शेअर करायची। पण त्याच्यावरती ना थोडासा प्रॉब्लेम वाटलाय मला, म्हणून मी काय केलंय, नवीन चॅनल जे आहे ते माझं ओपन केलेलं आहे, संगीता आव्हाड डेली ब्लॉग्स म्हणून। तर याच्यावरती सुद्धा माझे तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला मिळतील, वेगवेगळ्या रेसिपीज, त्याच्यानंतर आणखीन जे काही माझं डेली रूटीन आहे ते बघायला मिळेल। तर त्याच्या अगोदर मी सर्वात पहिले तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देते, कारण जे पहिलं चॅनल होतं त्याच्यावरती काय माझा जो फर्स्ट ब्लॉग आहे तो मी काही एवढा व्यवस्थित बनवला नव्हता, म्हणून म्हटलं चला आता सेकंड चॅनलवरती आपण छान बनवूया। तर माझे नाव आहे संगीता आव्हाड आणि महाराष्ट्रातून जालना जिल्ह्यातून आहे मी। तर आता काय प्रॉब्लेम झाला होता काय ते मी तुम्हाला नक्की एखाद्या वेळेस शेअर करेल आहे ना। त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा। जुन्या चॅनलवरही माझे काही जास्त सबस्क्रायबर वगैरे नव्हते। 200 सबस्क्रायबर करण्यासाठी मला 2 महिने लागले होते। पण छानपैकी रिस्पॉन्स होता, माझे व्हिडिओ पण चांगले जायचे, व्ह्यूज पण चांगले यायचे मला तिथे। पण प्रॉब्लेम झालेला आहे थोडासा, एवढा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे, तो सॉल्व्ह होऊ शकतो। आणि तर म्हणून मी एक नवीन चॅनल ओपन केले की सोबत हेही चालेल। पण माझे जे डेली ब्लॉग्स आहेत ना, जसं मी त्या चॅनलवरती रोज 1 वाजता आणि 4:30 वाजता टाकायची, तर तसं मी हे जे माझं चॅनल आहे संगीता आव्हाड डेली ब्लॉग्स म्हणून, तर त्याच्यावरती तसंच डेली ब्लॉग टाकणार आहे, जे काही माझं डेली रूटीन आहे ते टाकणार आहे। तर आता जास्त काही न बोलता तुम्हाला माझ्या आजूबाजूचा परिसर दाखवते थोडासा। हे बघा, हे आजूबाजू, तर हे बघा किती छोटी छोटी झाडं आहेत आणि त्याला मस्त मिरच्या आल्यात। अजून तर एवढं छोटं झाड आहे ते तुम्हाला दाखवते मी, चला। हे बघा इथे चवळी, आम्हाला पण, तर हे जे चवळीचं झाड बघू शकताय तुम्ही, हे किती छोटं आहे अजून, पण याला शेंगा बघा किती आल्यात एकदम। तर म्हटलं की चला थोड्याशा आणखीन येऊ देऊ, म्हणजे एक तरी भाजी झाली पाहिजे, म्हणून त्याला येऊ दिलात मी। तिकडे दुसरं पण आहे बघा, त्याची तर जास्तच मोठे आहे शेंग। तर अजून ना मी तुम्हाला छोटं मिरचीचं झाड दाखवते। तर ह्या ज्या मिरच्या आहेत ना, आम्ही स्वतः घरी लावलेल्या आहेत, रोपं तयार करून, बरं का। तर मी तुम्हाला ना, एकदम छोटंसं झाड आहे, हे बघा, याला एक मिरची आली आहे, किती छोटं झाड आहे, अजूनही वाढलं पण नाही जास्त, पण ना याला एक मिरची आलेली आहे ते। तर ह्या बऱ्याचशा झाडांना नाही तर मिरच्या आल्यात, बरं का। हा बघा, म्याव पण आलेली आहे। तर मला ना जास्तीत जास्त सपोर्ट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, अजून सपोर्ट करा। याच्या झालेला आहे, तर जे माझं थोडक्यात घर दाखवते तुम्हाला। इथे राहते मी, इथे ह्या बिल्डिंगमध्ये। आणि जे नवीन यूट्यूबर्स आहेत ना, तर त्यांना एवढं माझं एकच सांगणं आहे की जे यूट्यूबचे गाईडलाईन्स असतात, जी यूट्यूबची पॉलिसी आहे ना, तर ती फॉलो करा नक्की। अगोदर सगळा अभ्यास करा यूट्यूबच्या पॉलिसीचा, गाईडलाईन्सचा, आणि त्याच्यानंतरच चॅनल ओपन करून व्हिडिओ काढा। कारण यूट्यूब काय पहिल्यासारखं एवढं सोपं राहिलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये खूप आता म्हणजे नियम आलेले आहेत, तर खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे। तर खूप प्रॉब्लेम होतात, त्यामुळे अगोदर काय करा, थोडंसं अभ्यास करून घ्या, व्हिडिओ बघून घ्या यूट्यूबवरचे, आणि त्याच्यानंतरच चॅनल ओपन करा आणि व्हिडिओ काढून मेहनत करा। नाहीतर मग काय होतं की आपण मेहनत करतो आणि ती आपली वाया तशी जात नाही, आपण काही ना काहीतरी करतोच त्याचं। तर चला, एवढंच आता बोलून मी व्हिडिओला एंड करते, बाय।